नमस्कार, मी कविता. जास्त वेळ घेत नाही. तर आज काय रेसिपी आहे ते तुम्हाला सांगते. पाणी छान उकळलं, त्याच्यामध्ये नमक टाकलं, थोडीशी साखर टाकली आणि त्याच्यामध्ये धुवून घेतलेला पालक तो टाकला. तो एक 5 ते 10 मिनिट छान असा ह्या पाण्यामध्ये शिजवून घेतलेला आहे आणि गॅस बंद केला. ते थंड होण्यासाठी ठेवलं. तोपर्यंत इथं मी धने 1 चमचा, जिरे 1 चमचा छान असं वाटून घेतलेलं आहे मिक्सरला. आता ते काढायचं आणि त्याच्यामध्ये मिरच्या, आलं आणि लसूण आणि हा थंड झालेला पालक आपण घ्यायचा आहे मिक्सरला बारीक करून. पाणी न घालता छान असं हे वाटलं जातं, तर पाणी न घालताच वाटून घ्यायचं आहे. आता इथं बघा छान असं हे वाटून घेतलेलं आहे आणि त्यासाठी 2 वाटी इथं मी पीठ घेतलेलं आहे. पीठ चाळून घेतलेलं आहे. त्यामध्ये नमक टाकलं, तीळ टाकलं, थोडंसं जे मी धने जिरे पूड केली ना ती टाकली आणि त्या मिक्सरमध्ये आपण पालक, मिरची, आलं, लसूण जे बारीक केलेलं होतं ना ते पण ह्यामध्ये टाकून घेतलेलं आहे. छान आता हे मिक्स करायचं आणि थोडं पाणी घालून हे घट्ट मळायचं. जसं आपण चपातीला मळतो ना त्यापेक्षा थोडंसं घट्ट मळायचं आहे, जेणेकरून जे आपण पदार्थ करणार आहे ना ते ह्या पिठातून बाहेर येणार नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर थंबनेलवरून तुम्हाला कळलंच असेल की आजचा पदार्थ कोणता असणार आहे ते. तर एक 5-10 मिनटासाठी पीठ सेट होण्यासाठी ठेवलेलं आहे. तोपर्यंत इथं मी पनीर खिसून घेतलं. त्याच्यामध्ये हळद टाकली, चवीनुसार लाल तिखट टाकायचं आहे. काश्मीरी लाल तिखट 1 चमचा टाकला आणि कांदा लसूण चटणी अर्धा चमचा, गरम मसाला टाकला आणि धने जिरे पूड तीही मी टाकलेली आहे. थोडी नमक टाकलं चवीनुसार आणि भरपूर सारी कोथिंबीर टाकली. छान असं आता हे मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा मी डब्याला देणार आहे त्यासाठी मग मी तिखट थोडं कमी वापरलेलं आहे. तुम्ही जास्त पण वापरू शकता. आणि छान असा एक गोळा मी घेतलेला आहे. छान लाटून घेते आणि पनीरचे पराठे मी असेच करते बरं का. तर पहिल्यांदा लाटून घेते आणि मग त्याच्यावर हे पनीरचं बॅटर आहे ना ते इथं टाकायचं आणि छान ह्याला बंद करून घ्यायचं आहे. जसं आपण पुरण भरतो ना तशा पद्धतीनं मी नाही करत, कारण की मग आहे ना ते पनीर जे आहे ना ते पूर्ण पसरत नाही त्यासाठी. तर छान असं त्याला व्यवस्थित पसरून घ्यायचं आणि आपण हा पनीरचा पराठा लाटायचा आहे. आणि तुम्ही पनीरचा पराठा करताना आणखीन काय घालता का ते पण मला कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून पराठ्याची टेस्ट आणखीन वाढली जाते. तर छान असा पराठा लाटून झालेला आहे. आता भाजून पण दाखवते. पराठे करताना थोड्या हलक्या हाताने पराठे करायचे, म्हणजे ते फुगतात. आता मला डब्याला द्यायचं होतं त्यामुळं पहिला पराठा थोडासा मी फास्ट लाटलेला आहे, पण चवीला अप्रतिम असे झालेले होते आणि ह्याचा सुगंधही खूप छान दरवळत होता घरामध्ये. तुम्ही हे दह्याबरोबर खाऊ शकता, शेंगदाण्याच्या चटणीबरोबर खाऊ शकता, पण मी माझ्या मुलीला कशाबरोबर दिलेलं आहे ना ते तुम्ही शेवटी डब्यामध्येच बघा. तर बघा दुसरा पण लगे हात पराठा इथं भरून घेतलेला आहे आणि पहिला पण भाजत आहे. मुलांना जर पालकची भाजी दिली तर ते खात नाहीत, तर अशा पद्धतीनं काहीतरी आपण वेगळं करायचं. मोठ्यांना पण काय जणांना पालक आवडत नाही, तर अशा पद्धतीनं करून गेला ना बघा पालक पोटात जाते, पनीर पोटात जाते. डब्याला पण रोज भाजी चपाती देऊन पण मुलं किंवा आपल्या घरचे कंटाळतात. तर असं काही जरा दिलं ना तर त्यांना पण मूड होतो आणि मग ज्यावेळी आपल्याकडं भाजी किंवा डाळ असते त्यावेळी ती खुशीनंच खातात. तर त्यासाठी कधीतरी डब्याला अशा पद्धतीनं वेगळं करून द्यायचं. तर बघा दुसरा पराठा खूप छान असा फुललेला पण आहे, थोडासा फुटलेला आहे पण फुललेला आहे. तो मी छान असा व्यवस्थित हलक्या हातानेच लाटून घेतलेला आहे. तर अशा पद्धतीनं मी करते पराठे. तर तुम्ही कशा पद्धतीने करता तेही कमेंटमध्ये सांगा आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक पण करत चला आणि नवीन कोण असतील तर सबस्क्राईब पण करा. तर बघा मी आता डब्बा कशा पद्धतीनं भरला, सगळे पराठे करून झाले आणि छान असे 2 पराठे डब्यामध्ये
ठेवले आणि त्याच्याबरोबर टोमॅटो केचप तेही दिलेलं आहे. तर अशा पद्धतीनं होता आजचा डब्बा.